शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती शिव नमामि शंकर शिवशंकर शंभो. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, भगवान शिवाचे शिवपुराणात सांगितलेले अत्यंत फायदेशीर सर्व समस्यावर 20 उपाय. चला तर मग बघूयात. नंबर 1, आग. रुईचे गुलाबी फूल. कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असाल, तुम्हाला खूप भीती वाटत असेल, खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय, काहीतरी गडबड होणार आहे, तेव्हा रुईचे जे त्यालाच आपण मंदार म्हणतो गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीच्या स्थानावरती स्पर्श करून शिवलिंगावरती अर्पण करावे. आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो. नंबर 2, ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा. मंगळवारी जो प्रदोष पडतो त्याला भौम प्रदोष म्हणतात, तर हा प्रदोष आवर्जून करावा. 3, आध्यात्मिक शिवपुराणात असे म्हटले आहे की कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीही चुकून सुद्धा घालायचा नाही. ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही. नंबर 4, भगवान शिवशंकराला दिवा ओळला तर ज्ञानाची प्राप्ती होते. तर प्रत्येक सोमवारी तर आपल्याला दिवा ओवाळायचा आहेच, पण दररोजही तुम्हाला शक्य असेल तर दिवा शिवशंकरांना ओवाळावा. 5, भगवान शिवशंकरांना विड्याचे एक पान व्हायला अर्पण केलं तर भोग आयुष्यातून संपतात आणि धनसंपत्ती प्राप्त होते. 6, एक बिल्वपत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचे पुण्य मिळतं. त्या बिल्वपत्राच्या झाडाखाली एक प्रदक्षिणा म्हणजेच अर्ध परिक्रमा घातली तर विश्वातील जेवढी तीर्थक्षेत्र आहेत त्या सर्व तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. 7, ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने 5 द्वादशीला भगवान शिवशंकरांची मुलगी अशोक सुंदरीपाशी मधाने ओम लिहा व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलाधारी खाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ प्यावे. द्वादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइडमध्ये हळूहळू फरक पडतो. 8, जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिलेला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे. यानंतर तिथे बसून ओम नमः शिवाय 108 वेळा जप करावा. असे म्हणतात की हा उपाय सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकतो. 9, कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषचा हा उपाय विशेष मानला जातो. या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा, देशी तुपाच्या दिव्यात कापसाच्या उभ्या वाती म्हणजे फुलवाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात. प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा, यामुळे घरात शांतता कायम राहील. 10, ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवशंकरांचा खास उपाय करावा. यासाठी प्रदोष दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे. यानंतर तुमचे आरोग्य उत्तम राहते. भोलेनाथांची प्रार्थना करा. असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते. 11, अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात. अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोषला किंवा सोमवारी भगवान भोलेनाथांना अर्पण करावे. असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते. 12, जर आपण प्रदोष व्रत करत नसाल तर शिवलिंगाचे जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबांचे चरण असतात. त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपल्याला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेनाथांच्या पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचे स्मरण करून आपली मनातली इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावी. आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. 13, जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल, खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावरती 7 बोरे, बारीक बोरे आंबट गोड असतात ते किंवा मोठे बोरे असतात तर ती बोरे अर्पण करावे. ते बोर आपल्यावरून उतरवून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करावे. आपला रोग 3 महिन्यात समाप्त होईल. 14, शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ भिजवून शिवलिंगावर अभिषेक करावा. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आराम मिळतो. 15, पाण्यात काळे तीळ टाकून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यामुळे अशुभता ही कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. 16, पितरांकडून आशीर्वाद घ्या. पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने पितर आपल्या वंशजांना शुभ आशीर्वाद देतात आणि धनदौलत प्राप्त करून देतात. त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यामध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मक
वातावरणात रूपांतर होते. 17. लग्न करायचे असेल तर करा हा उपाय. शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे. शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाचे भगवान शिवशंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते. किंवा जुईच्या फुलाने पूजन केल्यास कधीही धन आणि धनाची कमतरता भासत नाही. 18. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळवण्यासाठी शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शिवशंकरांना शिवलिंगावरती अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात. यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात. 19. शिवपुराणानुसार पाण्यात देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते. याशिवाय मधाने पूजन केल्याने टीबीचे रोगही बरे होतात आणि रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते. 20. शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा. तर मैत्रिणी, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तर ही माहिती पोचवल्यानंतर कुठेही आपण अंधश्रद्धा पसरवत नसून ही संपूर्ण माहिती ही शिवपुराणात तसेच आध्यात्मिक पुराणात सांगितलेली संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. तर मैत्रिणी, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, ओम उमा पार्वती पते, हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.